श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माननीय पत्नी साहेब हे त्या व्हॅनसोबत आलेले आहेत। आपले सिनियर डिव्हिजनचे भूषण साहेब यांच्या हस्ते नारळ पूर्ण उद्घाटन झालेलं आहे। आपल्या बिरादार मॅडम, तशाच घुले मॅडम, जैन मॅडम हेही या सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। यानंतर आपला उच्च न्यायालयाचा जो आहे तो प्रोग्राम नारायणगावला होणार आहे। 11:30 त्यांना टायमिंग दिला होता, परंतु ते इथं थोडा वेळ झालेला आहे। त्यानंतर ज्याही वकिलांचं या फिरत्या विधी सेवा केंद्रामध्ये किंवा त्या मोबाईल व्हॅनच्या अनुषंगानं जे प्रकरणं ठेवली असतील त्यांनी नारायणगावला ग्रामपंचायत जे कार्यालय आहे त्याच्यासमोर ही व्हॅन थांबणार आहे। त्यानंतर बाजूलाच तिथे मंगल कार्यालय आहे, मुक्ताई मंगल कार्यालय म्हणून, तर तिथे उद्या कायदेशीर शिबिर आहे। आणि दुपारी नंतर जर पाऊस वगैरे आला तर जे प्रकरणं आहेत ती त्या कार्यालयामध्ये होती। त्यामुळं ज्या वकिलांच्या संबंधित जी प्रकरणं ठेवलेली आहेत त्या वकिलांनी आपापल्या पक्षकारांना सूचना द्यावी आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला असं मी जाहीर करतो। पटणीसाहेब बोलणं 2 शब्द बोलावे। तालुका आणि जुन्नरबद्दल काय बघायचं, इतिहास प्रसिद्ध काय, शिवाजी महाराजांचा इथला तर आता माझं एवढंच म्हणणं आहे, आम्ही आता तुमच्या दारी आलो तुम्हाला न्याय देण्याचं। हे मोबाईल व्हॅन लोक आढळलं, वास्तविक आमची मोठी व्हॅन असते पण ती नेमकी नादुरुस्त झाली, त्याच्यामुळे छोटी गाडी काढायची। मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल, मागच्या वेळेला ती मोठी गाडी होती, त्याच्यात सर्व व्यवस्था केली। तर आता सर्वांना एवढीच विनंती आहे, आज ज्या तुमच्या मॅटर आता यांनी नारायणगावला ठेवलं आणि नारायणगावला जाणार आता उद्याही नारायणगावला कार्यक्रम आहे। ज्यांचे मॅटर्स राहिले असतील आज करा, त्यांच्या उद्यासुद्धा आम्ही सेटल करू। आणि तुम्ही म्हणत असाल काही माझी काय तुमच्या सोयीने सगळेजण नारायणगावला कुठे ग्रामपंचायत कार्यालय उपस्थित राहा आणि जास्तीत जास्त प्रकरणं निकाली होतील असा विश्वास। हायकोर्टाला हा रिपोर्ट जातो, हायकोर्टाने तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सर्व दिलं, जिल्हा कोर्ट, सिनियर डिव्हिजन आणि न्यायदंडाधिकारी, तर तुम्हाला एवढी सुविधा दिलेली आहे। आता जवळजवळ धोरण असंच आहे, प्रत्येक तालुक्याला सेशन कोर्ट, सिनियर डिव्हिजन कोर्ट। तर पुण्यामध्ये एवढं अंतर आहे 110 किलोमीटर। मला वाटतं तुमचं खेडला जोडले, खेड किती हा तुमचा सगळा त्रास वाचलेला आहे। आणि दुसरं असं आमची जी मोफत समिती आहे, कायदेविषयक समिती, तुम्हाला काही सल्ला लागला, काही तुम्हाला कोर्ट फी वगैरे काही जरुरी पडते, इव्हन वकील द्यायचा असेल, काही तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळवायचे असेल तर त्याचा सर्व खर्च, त्याचं एक ठराविक उत्पन्न आहे, उत्पन्नाचा दाखला आपण दिला तर तुम्हाला आमच्या समितीमार्फत वकीलही न्यायालयात तुमची केस लढवण्यासाठी मिळेल। तुम्हाला काही कोणाला शंका असेल तर विचारू शकता।